बोलोनिया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहेन. पांगुळले मन काही नाठवे उपाय, म्हणूनी पाय जीवी धरून राहिलो. त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐशी धरी येली जीवे माझ्या थोर आशंका. तुका म्हणे माता बाळ चुकली यावनी, न पवता जननी दुःख फावे विठ्ठले. नमस्कार मंडळी, हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात जे तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आर्त हाक मारलेली आहे. त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच नवीन माहिती मी देईन आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुकाराम महाराज या अभंगात विठ्ठलाला आर्तपणे विनंती करतात. ते म्हणतात, हे देवा, मी तुलाच माझा आधार मानला आहे. आता माझी काळजी घेणे तुझेच काम आहे. मनुष्य जेव्हा दुःख, चिंता आणि अडचणी याने थकून जातो, त्या वेदना त्याला सहन होत नाही मनुष्याला, तेव्हा त्याला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. अशा वेळी देवाच्या चरणी शरण जातो. महाराज म्हणतात की त्यांचे मन असह्य झाले आहे आणि त्यांनी विठ्ठलाच्या चरणाचा आधार घेतला आहे. पुढे ते म्हणतात, त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐशी धरी येली जीवी माझ्या थोर आशंका. म्हणजेच संसारातील त्याग भोग सुख दुःख या सर्व गोष्टींना मी कंटाळलो आहे. आता त्यांच्या जीवनातील एकमेव आशा म्हणजे विठ्ठलच आहे. त्यांना खात्री आहे की देव आपल्या भक्तांना यातून नक्कीच मार्ग दाखवतो. शेवटी ते आईचे उदाहरण देतात. ते म्हणतात, जसे एखादे लहान मूल चूक करते, आपल्या आईकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते, तरीही आई त्याचा त्याग करत नाही, उलट त्याला जवळ घेते. त्याचप्रमाणे विठ्ठलाने आपल्या भक्तावर कृपा करावी आणि त्यांना दुःखात एकटे सोडू नये, अशी महाराजांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केलेली आहे. संकटाच्या काळात देवावरील विश्वास दृढ असावा. जसा आईचा आपल्या मुलावर प्रेमळ अधिकार असतो, तसाच देवाचाही आपल्या भक्तावर असतो. या अभंगातून संत तुकाराम महाराज हेच सांगतात. महाराज म्हणतात, देवावरील श्रद्धा, शरणागती आणि विश्वास याचे महत्त्व या अभंगातून आपल्याला मिळते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.